अरे नीट संपवून संपूर्ण का सगळं सांगू महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवाला आज पुण्यात सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर ही सगळे बच्चे कंपनी जी आहे ती मस्त आंब्यांचा आस्वाद घेतेय। शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचावा यासाठी म्हणून मनसेकडनं दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि थेट कोकणातनं हे सगळे जे व्यापारी तुम्ही बघताय ते आलेले आहेत। पण या खरं तर महोत्सवाचं वैशिष्ट्य हे असतं की हे सगळ्या लहान मुलांसाठी म्हणून, या सगळ्या गोड गोड लहान मुलांसाठी म्हणून आंबे खाण्याची स्पर्धा ठेवली जाते। जो सगळ्यात आधी आंबा खाईल आणि ज्याचा चेहरा सगळ्यात जास्त रंगलेला असेल आंबा खाऊन त्या लहान मुलाला बक्षीस दिलं जातं, आंबे दिले जातात। आणि आपण या लहान मुलांशीच बोलून बघूयात की त्यांना किती मज्जा येते आंबे खाताना। कसं वाटतंय तुला आंबे खाऊन? छान वाटतं। किती आंबे खाल्लेस तू? 3 अख्खे संपवले? हो। गोड होते का? हो। असे सगळे लहान मुलं इथे आलेले आहेत आणि ते सगळेच आंब्यांचा आस्वाद घेत आहेत। काय नाव आहे तुझं? ओवी। किती आंबे खाल्लेस तू? 3। सगळे संपले? हो। आवडले का तुला? हो। आवडले? गोड आहेत का? त्यामुळे हे सगळी लहान मुलं जी आहेत ती इथे आलेली आहेत। तो जो मुलगा स्पर्धा जिंकलाय आपण त्याच्याकडे पण जाऊयात। तू जिंकलास ना कॉम्पिटिशन? आज कॉम्पिटिशन जिंकलास ना तू? एवढे आंबे आवडतात तुला? हो। काय नाव आहे तुझं? युग राहुल संगपाळ। आणि कितवीत आहेस तू? 4थीला गेलो। आणि मग आंबे गोड होते का? हो। त्यामुळे हा जो आहे हा मुलगा ही स्पर्धा जिंकलेला आहे आणि खरं तर या महोत्सवाचं दरवर्षी पुण्यात आयोजन करण्यात येतं। हे त्यांचं 15वं वर्ष आहे। आपण जे आयोजक आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या स्पर्धेबद्दल। काय सांगाल, दरवर्षी या महोत्सवाचं, या स्पर्धेचं लहान मुलांसाठी तुम्ही आयोजन करत असता, कसा रिस्पॉन्स आहे यावर्षी? आपण दरवर्षी इथं महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव बालगंधर्व आयोजित करत असतो। ह्याला 15 वर्ष झालेत आपण हा करतोय आणि एक लहान मुलांना गंमत वाटावी म्हणून भारतातली सर्वात लोकप्रिय अशी अनोखी स्पर्धा आपण इथं आयोजित करत असतो। इथं दररोज 25-30 मुलं सहभाग घेत असतात, आंब्यावर चांगला ताव मारत असतात, त्यांना खूप आनंद येतो। त्यांच्या आनंदासाठी स्पर्धा, बाकी काही नाही। आणि विजेत्याला काय देणार आहात तुम्ही? आम्ही विजेत्याला आंबा पेटीच देतो, 1 डझन आंबे देतो त्यांना तेवढाच ते आंब्याचा पण आस्वाद घेत आहेत म्हणून। शेतकरी जे आहेत ते सगळे थेट कोकणातनं इथे आलेले आहेत, बचत गट आहेत मला वाटतं। आम्ही इथे जे शेतकरी बोलवले आहेत सगळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले शेतकरी आहेत। अस्सल देवगड रत्नागिरी हापूस आंबा मिळतो। ह्याचा आम्ही आंबा महोत्सव भरण्याचं कारण काय की अनेक ठिकाणी ना देवगड रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटक आंबा विकला जातो। तर आम्ही इथं काय करतो, शेतकऱ्यांचा 7-12 उतारा बघून आम्ही त्यांना इथं सहभागी करून घेतो आणि सगळे आंबे चेक करतो आणि इथं दुसरं कुठलाही चुकीच्या पद्धतीचा आंबा नसतो। अस्सल देवगड रत्नागिरी हापूस आंबा इथं मिळतो लोकांना। त्यामुळे या अस्सल हापूस आंब्यासाठी म्हणून हा महोत्सव जो आहे तो भरवलेला असतो आणि ही सगळी लहान मुलं जी आहेत ती आता या महोत्सवाची मजा घेतायत, आंब्यांवर छान ताव मारतायत। आणि खरं तर उन्हाळा आहे, त्यांना सुट्टी लागली आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की आंबा हा आलाच। त्याच्यामुळे या सगळ्या लहान मुलांना या महोत्सवात येता आलं आणि या स्पर्धेत या मुलांनी जो आहे तो आस्वाद घेतलेला आहे आंब्यांचा आणि हीच खरं तर मजा असते उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि ती मजा ते इथे करतायत। कॅमेरामन विजय राऊतसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।